नमस्कार मंडळी, चला तर मग आज आपण करूया ओनियन उत्तप्पा. त्यासाठी मस्तपैकी उडद डाळ आणि तांदूळ, रेशनचे तांदूळ घ्यायचे, एकदम बेस्ट. दोन्ही मिक्स करून घ्यायचं. मग नंतर त्याला स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि एक रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी तो पाणी काढून स्वच्छ धुवून त्याला मस्तपैकी सॉफ्ट बॅटरमध्ये पेस्ट करून घ्यायचं आणि मग नंतर झाकण देऊन थोडा वेळ तसंच साईडला ठेवून द्यायचं. जेव्हा तुम्हाला उत्तप्पा करायचं असेल तेव्हा एका पॅनमध्ये ते बॅटर मीठ टाकून मस्तपैकी एकजीव करून बॅटर पसरवून घ्यायचं. मग नंतर त्याच्यावरती कांदा, टमॅटो, कोथिंबीर, मिरच्या टाकून थोडंसं मिठाचं थोडं स्प्रिंकल करून झाकण देऊन 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं. मग नंतर झाकण काढून ते पलटी मारायचं आणि 5 मिनटं अजून शिजवून घ्यायचं. झाले आपले झटपट ओनियन उत्तप्पा तयार. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं शिमला मिर्च आणि मका आणि अजून भाज्या जे तुम्हाला आवडत असतील त्याचे पण बारीक बारीक तुकडे करून त्यात टाकू शकतात आणि तुम्ही मस्तपैकी व्हेजिटेबल ओनियन उत्तप्पा बनवू शकतात. एकदा नक्की ट्राय करा.